नुसता केसाचा कट हाणला आणि पोलिसाची वर्दी घातली म्हणून कुणी पोलीस होत नाही ना. त्यासाठी काम बी केलेलं दाखवायला लागते. ए पप्या, अरे जा की, कशाला उगा डोसकं किटवायलाय? राणा किटवायला नाही बाबा, तुमचं कर्तव्य समजवायला आलोय मी. आम्हासने आमचं कर्तव्य चांगलं माहिती आहे. माहिती आहे? असं माहिती असतं तर गावातनं पोरं पळवली नसली तर टोळीनं. सांग बघू पोलिसाचं कर्तव्य काय आहे ते. सांग की काय झालं? नाही, मी सांगतो पोलिसाचं कर्तव्य काय असते ते. सदरक्षणाय खल निग्रहणाय. चांगल्याचं रक्षण करणं आणि खोट्याचा नाश करणं हे कर्तव्य असते पोलिसांचं. पण तुम्ही काय केलं? गावात चोऱ्या झाल्या, आता गावातली पोरं पळवा लागल्यात. चांगल्या माणसाचं रक्षण तर तुम्ही केलंच नाही आणि खोट्याचा नाश तर तुम्ही सोडूनच द्या. काय गावातले चोर आले होते त्यातून तुम्ही सोडून दिलं. काय रे हे कसलं कर्तव्य म्हणायचं तुमचं? पप्या, काय बी झालं तरी आम्ही आज ती गँग पकडणारच. गँग? राणा, असं गँग बिंग शब्द वापरून त्यांनी असं काहीतरी माज करू नकोस तू. हे बघ, एवढा टाइम झाला, काय जमलंय का तुम्हाला? एका तरी माणसाला पकडलंय का रे तुम्ही? नाकाबंदी करून सांग की. ठीक आहे बुवा, आपण अजून एका बी माणसाला धरलं नाही. मी काय म्हणतो, याला जरू की. ए चल. माझा काय संबंध? संबंध नाही कसं, तूच म्हणलास की अजून एका बी माणसाला धरलं नाही. चल. हे बघ, मी काही पोरं पळवलेली नाहीत ना, माझा काही संबंध नाही. येत जोवर चोर सापडत नाहीत तोवर आम्ही कुणाला बी धरू का? नाही, नको नको नको. नाही ना व? नाही. हे बघ, आता गप गुमान तिकडे चाललायस का नाही, तिकडे जा. नाहीतर कामात अडथळा केला म्हणून आत टाकीन तुला. टाकू? नाही, माझा काय अडथळाच नाही की. नाही, माझं काय नाही. निघा. बुवा, काय बी करून टोळी आज धरायची, समजा पोराची सोडवायची. आली राजलक्ष्मी? नाही आली. मग कुठे गेली? अगं रुसून गावाकडे गेली असेल. वहिनी, अख्खं गुलाघर पालतं वाटलं, ती कुठंच नाही की. अरे बापरे, इथेच कुठेतरी लपली असेल. हो, मला बी नाही सापडली बघा. ती संगीला हुडकायला गेली असेल, आपण शोधूयात. हा चला. कुठे गेले असेल? हो वहिनी, पर गावापर्यंत जाऊन आलो, पर लक्ष्मी कुठंच नाही. अरे देवा, अरे पण असं कसं गेली कुठं ती? नाही बघा, तिला हुडकलंच पाहिजे. आधीच गावात त्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला. आपण शोधूया. राजलक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी. राजलक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, लक्ष्मी, 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 राजलक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, राजलक्ष्मी, राजलक्ष्मी. कुठं चाललंय? गोव्याला. त्याच्यात काय? कपडे. मुकुंद, जरा चेक करून घे, यांचं नाव, नंबर आणि गाडीचा नंबर समजा लिहून घे. बोला की अंजली बाई. हॅलो, लक्ष्मी सापडत नाहीये. म्हणजे अहो आता इथे खेळत होती, पण आता दिसतच नाहीये. कुठे गायब झालीये? गायब झाली म्हणजे?
हो आम्ही सगळीकडे शोधलं तिला पण कुठेच नाही सापडते ती. पण असं कसं? हे बघा, तुम्ही जरा इकडे तिकडे बघा, असेल कुठेतरी. हो नाही सापडते ती, तुम्ही या ना जरा इकडे. अंजलीबाई कसं आहे हो मी? अहो इकडे नाकाबंदी आहे, ड्युटीवर आहे मी. हो लक्ष्मी सापडत नाहीये राणाजी, मला खूप भीती वाटतेय. अंजलीबाई तुम्ही जरा इकडे तिकडे हुडका, असेल कुठेतरी. 9 मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, मला इकडनं हलता येणार नाही. तुम्ही इकडे तिकडे बघा, कुठेतरी असेल ती. आणि काय वाटलं तर मला लगेच फोन करा. हो नाही का, भलतं सलतं काय बी मनात आणू नका. आपली लक्ष्मी चतुर बेंगरे याची काय होणार नाही. तो ठेवू? हा. राणा अजून कसा आला नाही? बघा ना गोदाक्का, अजून नाही आलेत. केव्हाच सांगितलं येतोय म्हणून. आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन यायला काही एवढा वेळ लागतो का? अगं काहीतरी काम असेल. कधी एकदा राणाजी येतात आणि मी राजलक्ष्मीला जवळ घेते असं झालंय मला. ती लक्ष्मी त्या चतुर्भिंगरीच्या एवढ्या डेपा टाकत असती, आता तर तिलाच उचललंय. युवराज असं बोलू नये बाळ. मामा का फोन उचलत नाही? माधुरी कुठे निघालीस? कुठे नाही. मग अशी न सांगताच का निघाली होतीस? नाही. अहो तुम्हाला आधीच लक्ष्मीची काळजी, त्यात उगीच माझी भर कशाला? अगं तसं काय नाही, आज कुठं जायचं नाही. लक्ष्मी सापडली म्हणून मी झक्कास जेवण केलंय. तवा उद्या जा, आज नको. हा आता यावेळी बाहेर नको पडू. रात्र होत आली ना, उद्या जा. अहो गावाकडचीच आहे मी, जाईन मी. रात्रीचं बॅन आहे मला. तुला नसली भीती तरी आम्हाला आहे. आता नको जाऊस, उद्या जा. होय बाई, दिसभर लक्ष्मीची काळजी होती, आता रातभर तुझी काळजी न ग. तवा थांब आणि उद्या जा. अहो काळजी कसली त्यात, सवय आहे मला. पर आमासने नाही की बाई. हळूहळू जरा. राणा दादा, ओ राणा दादा, ओ राणा दादा. छान छान बळा, छान छान काम केलं. माझ्याकडे तुला पेन गिफ्ट. हे घे माझ्या बिस्किट बळा. राणा दादा, लक्ष्मीने जबऱ्या काम केले बघा. होय होय. राणादा नमस्कार. लक्ष्मी हे तुझ्यासाठी माझ्याकडनं. राणादा लय भारी काम केलंय बघा. अहो स्वतः सकट 9 पोरं वाचवली बघा हिनं. होय, खरंच लक्ष्मीने लई मोठी कामगिरी केली. हा बरं चला निघू काय, घरला समजे वाट बघायला. बरोबर. चला, या या चल. या या. चल.
ए चला सरपंचाने बोलवलंय चला 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 काय ग माझ्या गुणाची पोर काय गं माझ्या गुणाची पोर. काय पोरांनो, अरे लक्ष्मीने किती मोठं काम केलं हा, गावचं नाव केलं का नाही. अरे आली बघा लक्ष्मी, वाजवा टाळ्या. हा, थांबा थांबा लक्ष्मी, हे तुझ्यासाठी. अगं तू तालमीचं आणि गावाचं नाव लय मोठं केलंस. मग वाजतात पोरगी कोणाचे. लक्ष्मी तू रोज तालमीत येत जा, म्हणजे आणि धाडशी होशील आणि मोठमोठ्या कामगिऱ्या करशील काय. आणि ह्यो राणा जर तुला आणत नसला तर मी रोज तुला आणायला येत जाईन. हा पण तू तालमीत ये. येतो की. हा बरं वाजतात येऊ काय. त्या अंजलीबाई घरला वाट बघायला जावा हा पर ते तालमीचं उद्यापासून देण्यात ठेवा. होय. नमस्कार करतो. येतो वाजतात. वस्ताद वस्ताद सरपंचाने अर्जंट मीटिंग भरवल्या, चला लवकर. चल चला. मामा अहो मामा, मी काल फोन करत होतो. तुला सांगितलं ना मग मला फोन करत जाऊ नकास म्हणून. अहो मामा, मला लवकरात लवकर इथनं बाहेर काढा. त्या पोरीने जर मला ओळखलं ना तर अडकन मी. तुला नसता शांतपणा करायला कोणी सांगितलं होतं का. आजूबाजूच्या गावातली 10 पोरं वस्तून आता पत्र परदेशात पोहोचली बी असते ती. तू अगा आल्या आल्या मोठा घास घ्यायला गेलीस आणि तोंडावर पडलीस. माझं नुकसान झालं ते वेगळंच. अहो मामा, ती पोरगी म्हणजे राणाचं काळीज आहे. आणि ते काळीजच काढून घेतलं तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमाय, म्हणून हा निर्णय घेतला. आता तो ट्रकच घावला, त्याला कोण काय करणार. आता मी बी काय करू शकणार नाही. तुझं तू निस्तरायचं काय. आणि हा ते घर सोडून परत आलीस का नाही, तुला जिथं ठेवणार नाही मी. सोपवलेलं काम करायचं मगच परत यायचं. मामा, ही माधुरी कुठली बी लढाई अर्धी ठेवत नसतो. पण आता कंडिशन वेगळी आहे हो, जरा समजून घ्या. अगं मग कंडिशन चांगली बनल असं काहीतरी बघ ना. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करायचं. गायकवाड कुटुंबाचा सत्यानाश झाल्या बिगर परत यायचं नाही. त्यासाठी ढिगानं पैसे दिलेत तुला. मामा, पण त्या लक्ष्मीने मला ओळखलं तर काय करणार मी. सांगितलं ना तुझं बघ म्हणून. चल रे. चल रे. मामा, ऐकून तर घ्या ना मामा. मामा, लक्ष्मी काय म्हणते. काय तुम्ही घर सोडून जाताय म्हणून. हा राणादा, ती कालच घर सोडून जाणार होती पण गोदाकांनी थांबवलं. मामाशी पण ती तेच बोलत असणार. राणादा सांग की हिला जाऊ नकोस म्हणून. होय. अहो आता लक्ष्मी म्हणते तर कशाला जाते घर सोडून. राहावं की. तसं बी युवराला तुमचा आदर वाटते हो. बरं ठीक आहे, तुम्हाला आमचं घर पसंत पडत नसेल तर मग गोष्ट वेगळी. नाही नाही, तसं नाही. राहतो मी. माधुरी मावशी, आज आपण लय मज्जा करू. चिचा बोरं खाऊ, मस्त गावभर फिरू. मी तुला आमचं गावन मळा दावतो काय. हा, आता मला कोण गावात ओरडणार नाही. आणि तू बी माझ्या संगत चल, म्हणजे आई बी मला ओरडणार नाही. ह्योच गोल्डन चान्स आहे. त्या निमित्ताने लक्ष्मीला आपल्याबद्दल काही संशय आलाय का, किंवा त्या पकडल्या गेलेल्या माणसाबद्दल काय वाटतंय याचा अंदाज बी घेऊ. आणि अगदीच काही जास्त वाटलं तर हिची परस्पर विल्हेवाट लावून गायब होऊ. हेच बेस्ट आहे. चालते की. लई भारी आयडिया बघा, असंच करा. लक्ष्मी, जाऊया की आपण. तसं बी मला समजा गाव बघायचंय. जाऊया. राणादा, आज माझ्या शाळेत किती ड्रेस आहे, मला सोडायला चल. युवराज मला जमणार नाही रे, आता ड्युटी आहे माझी. लक्ष्मीच्या टायमाला बरी ड्युटी नव्हती. युवराज, जाऊ दे की, त्यासनी कामाला जायचंय. होय. अरे मर्दा, पुढच्या टायमाला नक्की येतो मी. हा बरं चला मी येतो. हो, मी येते तुझ्यासोबत.
हा तू बी नको आणि कोणच नको. तू किती नाही म्हणालास ना तरी मी येणारच आहे. मग मी रेसच खेळणार नाही. युवराज, अरे अंजली ते मी समजावतो. युवराज, हो ऐका की मी काय म्हणते. तुम्ही जरी रेस जिंकला असाल तरच तुमची या घरात किंमत राहील, नाही तर समजी त्या लक्ष्मीचं कौतुक करत राहतात. आणि आता तशी बी ती तुमच्यापेक्षा जादा फेमस आणि लाडकी झाली, त्यामुळे तुम्हीच ठरवा काय करायचं बघा. आज रात्री बदले सगळं चित्र बदलून टाकणार मी रेस जिंकणारच. आणि ती जिंकली की मी माझ्या हक्काचं कौतुक मागून घेणार. अरे वा, बेस्टच की. बेस्ट. तू बस भांडत, तर मी या लक्ष्मीचा चांगला बंदोबस्त करते. चांगलाच चान्स घावलाय. अरे बोलत तुमच्या तर हॅलो राणा, अरे लक्ष्मी तुला काहीतरी महत्वाचं सांगणार आहे. थांब एक मिनिट. हे घे. बोल बोल. हॅलो राणादा. हा बोल की, काय झालं? राणादा, आपल्या गावातली कोणतं रक्का चोरांच्या टोळीत सामील आहे. तिला माझं गुलाबी दप्तर बी माहिती आहे. तिला आम्ही गुऱ्हाळत गेलेलो हे बी माहिती होतं. काय? हो राणादा, तुझ्या धरलेल्या माणसासनी विचार अक्का कोण आहे ते. राणादा म्हणलाय की तो अक्काला हुडकणार आहे. आणि राणादा एकदा हुडकतो म्हणल्यावरती राणादा हुडकतच असतोय. हा, अरे सांगा की, कुणासाठी करताय, कशासाठी करताय? सांगा की कुणासाठी काम करताय? हा, कशाला करताय समजा सांगा की. बारक्या पोरासनी पळत वय हे बी इकायला. अरे सांगा की. हा, अरे बोला की रे. हा, स्वतःच्या पोरास निकाल का असं? हा निकाल. लाज वाटतं का नाही तुम्हाला? मी काय म्हणतोय, मरल की ते. अरे मग मरू देत की, तसं विद्यार्थीवरचा ओझं कमी होईल. राणा राणा राणा, अरे बास की. अरे किती मारशील? तोवर नाव सांगत नाही तोवर यासनी मी असंच मारत राहणार आहे. अजिबात थांबणार नाही. अरे इतकं मारलंस तर संगणा झालेत ती. आणि किती मारणार? मरतील. अवाशी मारणार नाही ती. अहो बुवा सराईत गुन्हेगार आहे ती. अहो मारून मारून यांची चमडी निब्बार झाले. बुवा मी माझ्या पद्धतीने बराबर करतो. आता फायनल विचारतोय, हा हे समजा कुणासाठी करताय, कशासाठी करताय, पटाक दिशी बोलून टाका. सांगा की. हे असे वय मुकुंद, बाहेर जा आणि 100 बांबूचे काटे घेऊन ये. अहो मी काय म्हणतोय. काय म्हणू नकस, जेवढं सांगितलं तेवढं कर. बाहेर जा आणि 100 बांबूच्या काट्या. नाही नको, 100 नको, 110 घेऊन ये. का? हा यांच्या हक्कासाठी.
ए, तुमची ती अक्का आहे की नाही, ती गावली आम्हाला, तिला धरून ठेवले आम्ही. तिला काय एक काठी पडली की नाही तर पर बोलून सोडेल. ती कोण आहे, काय आहे, कशासाठी करते, कुणासाठी करते समजा बोलेल. पण त्याच्या आधी तुम्ही सांगा हे समजा कुणासाठी करता येते. अरे सांगा की असं ऐकणार नाही यांचं तर. हॅलो, हा बोल अक्का. अगं सारखं सारखं फोन करत जाऊ नकोस, एकदा सांगितलंय ना हो तुला. हा कधीतरी स्वतःला लटकशील ना, माझ्या मागावेला चण लावशील बघ. आता तेच होणार आहे असं दिसतंय. म्हणजे अहो, ती लक्ष्मी ती किडनॅप झाली तेव्हा तिने अक्का हे नाव ऐकलंय आणि त्या राणाला सांगितलं. तर जर का उद्या त्या राणाने माझ्या माणसांकडनं अक्का कोण आहे हे काढून घेतलं तर अक्का मीच हे कळणार नाही त्यांना. आणि मला गायकवाडांच्या वाड्यात कुणी आणलं हे समद्यांना ठाव आहे. अक्का तू मला लटकवलंस का नाही याद राख, परिणाम चांगले होणार नाहीत. अहो, म्हणूनच सांगते ना लवकरात लवकर काहीतरी करा, नाहीतर हे बाप लेक मिळून आपल्यालाच लटकवतील. मी बघतो काय करायचं ते. पण हा ही पहिली शेवटची का काय, इथनं पुढं सावध पावलं उचलायची. अहो ते मी करतो बरोबर, पण आता हे फसलेलं पाऊल तरी सावरा. वय युवराज दादा, ए युवराज दादा, खाली ये, जेवायला बोलवलंय. लक्ष्मी काय ग? हा माधुरी मावशी, युवराज दादाला जरा खाली बोलव की. कशाला? त्याच्यासाठी एक सरप्राईज आहे. बरं आलो. तर आई, राणा तू हे मेडल युवराज दादाला घाल. आई, युवराज दादा येतोय, आपण लपायचं आणि मग टाळ्या वाजवायच्या. अगं पण आधी मेडल घालायचं ना मग. अगं नाही, आधी आपण लपायचं, मग हळूच बाहेर येऊन टाळ्या वाजवायच्या आणि मग चित्र द्यायची, मग परत टाळ्या वाजवायच्या, मग मेडल घालायचं आणि मग परत टाळ्या वाजवायच्या. बरं बरं बरं, तू जसं ठरवलंस तसंच होतं. हा बरं चला मग आता लपूया. हा राणादा, तू त्या फुलांच्या मागे लप. आई आणि आजी तुम्ही आत जाऊन लपा. चंदा मावशी तू इथं लप, मी तिथं लपतो. अरे चा, आत्ता तर हाका मारत होती, कुठे गेले सगळे? युवराज दादा, तू जिंकलास म्हणून बघ आम्ही काय बनवलं. माझ्यासाठी? हो तुझ्यासाठी. तू आमच्या घरातलाच एक आहेस आणि आम्हा सगळ्यांना तुझं खूप कौतुक आहे म्हणून हे सगळं केलंय. आवडलं तुला? होय, लय आवडलं, मस्तच आहे बघ. हो खेळाडू, हे बघा, हे मेडल आहे की नाही, हे मी तुम्हाला घालणार आहे. घ्या. ए राणा थांब. युवराज दादा ये इथं उभं राहा. आता हा, घालू. आता घाल. बरं. हो राणा, काय झालं? अहो ते लक्ष्मीचा पराक्रम फार दिल्ली पत्र गेला बघा. म्हणजे हा, अहो ते स्वतःबरोबर इतर पोरांनी वाचवलं, ही बातमी खासदारांच्या कानावर गेली आणि खासदार साहेब इकडे दौऱ्यावरच आहे. मग त्यांनी आम्हाला निरोप दिला की लक्ष्मीचा सत्कार शाळेत करायचा आहे म्हणून. खरंच काय? हा, आम्ही लागलो तयारीला, तू उद्या तयार राहा. आणि गावात उद्या जंगी तयारी असणार बघ. अरे वा लक्ष्मी,
घराण्याचं नाव काढलंच बघ. युवराज, तुमचं मेडल समधीच विसरली वाटतं. समजासनी कौतिक त्या लक्ष्मीचंच. अहो कामच केलंय तिनं तसं जबरदस्त. पठ्ठी कुणाची आहे? लक्ष्मी तू खरंच लय भारी काम केलंयस बघ. लय मोठं बक्षीस मिळतंय तुला. मी पण फ्लेक्स बनवायला लागलोय. आता फ्लेक्स वगैरे कसाला? वहिनी, शाळेतल्या तुटुक पुटुक बक्षिसाला सुद्धा लोक फ्लेक्स लावतात. आणि आपल्या लक्ष्मीला तर स्टेट लेवलचा पुरस्कार मिळालाय. मग फ्लेक्स लावलाच पाहिजे. कसा? म्हणजे तुमचं मेडल म्हणजे किरकोळ? मग उद्या काय काय तयारी करायची आहे? तयारी काय नाही, फक्त तू लक्ष्मी आणि अंजलीला घेऊन ये. हा? बाकी सगळं आम्ही बघतोय. हा? बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही समधी उभं का हायसा? बसून बोला की. हो हो, नको नको, जातो आम्ही. चला राणा जायचो. चला चला. होय, चला चला. अरे युवराज, याला काय झालं? थांबा मी बघते. लक्ष्मी लक्ष्मी आज रोजकच युवराज, माझं काम चोख पुरं करायला चांगलाच उपयोगाला येणार आहे. आता उद्या लक्ष्मीचं कौतुक होणार आणि युवराज मनानं जखमी. तेच फायद्याचं आहे. साहेब मी काय म्हणतो, तुम्ही यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन टाका की, म्हणजे आपण आज जायला मोकळ. तू तुझी ड्युटी कर. साहेब मी माझी ड्युटीच करतो. यांच्या प्रश्नांची उत्तर देऊन तुम्ही तुमची ड्युटी करा की. सध्या शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी आहेत आणि मार्केटचे भाव एकदम वाढलेले आहेत. यावर सरकार काय उपाययोजना करतंय? हे बघा, उपाययोजना चालू आहेत, सगळं ठीक होईल. मला जाऊ दे तिकडे. चला जरा साहेब चला. चला चला साहेब आले. म्हणा 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 गाणं म्हणा गाणं म्हणा गाणं हवालदाराला जरा हात पाठवा. सुस्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. सुस्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. साहेबांनी बोलवलं तुला. चल. काय करणार? इकडे रे. हवालदार आहेस ना तू? हा, बंदोबस्त कसा लावायचा असतो माहित नाही तुला? अरे तू पोलीस खात्यात असण्याचा उपयोग काय मला सांग. नाही साहेब मी माझी ड्युटीच. काय कसली ड्युटी? हा, ते पत्रकार माझ्या अंगावर येत होते. मी त्यांना अडवू शकत नाही, पण तुला अडवायला नाही बोलाय ना इथं. साहेब एक सांगू काय, खरं तर तुम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला पाहिजे. खरंच लई वाईट हाल आहेत शेतकऱ्यांनी. ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू त्यांना का नाही अडवलंस? साहेब अडवायला गेलो तर धक्काबुक्की झाली असते. कुणाला तरी लागलं असतं. लागलं असतं तर लागलं असतं, पण मला उत्तरं द्यायला लागली त्याचं काय? नाही साहेब, म्हणजे काय झालं, तुम्ही मध्ये पडू नका. तू थांब. तू आज दिवसभर माझ्याबरोबर राहा. तुला चांगलंच कर्तव्य म्हणजे काय ते सांगतो. आज याला माझा संत्री म्हणून बरोबर पाहिजे. आज हा दिवसभर राहील माझ्याबरोबर. समजलं? थांबायचं इथंच माझ्याबरोबर. चालू करा चालू करा. हा, तर आज या ठिकाणी आपल्या भागाचे खासदार माननीय श्री भाऊ शिंदे साहेब
हे आजच्या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आपल्या दौलतवाडीचे सरपंच अवधूत जोशी, ज्येष्ठ नागरिक वस्ताद आणि सचिन वारके. ओ ग्रामपंचायत सदस्य. ग्रामपंचायत सदस्य. तर ग्रामपंचायत सदस्य सचिन वारके यांना मी विनंती करतो की आपल्या गावाच्या वतीनं त्यांचा सत्कार करावा. ये रे ठेव. चला चालू. तर आज या ठिकाणी खासदार साहेबांचे पाय आमच्या गावाला, आमच्या शाळेला लागलेत याचा मला खरोखरच आनंद आहे. आणि त्याचं विशेष कारण म्हणजे आमच्या शाळेची माझी विद्यार्थिनी कुमारी राजलक्ष्मी रणविजय गायकवाड हिचं कौतुक करण्यासाठी ते आज इथं आलेले आहेत. जाम उकडायला लागले, जरा बघ ना काय करायचं. जरा बाजूला. बुवा जरा मागं वा, साहेबांना वार लागू द्या. हा चालू द्या.